तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. दोन शब्द असतात. आपण जेव्हा श्लोक म्हटलं ना तर सद्गुरू हा शब्द आपण वापरला. एक असतो गुरु, एक असतो सद्गुरू. आणि आजकाल आपल्या शाळेमध्ये शिक्षक असतात. हे तिन्ही शब्दाचा फरक थोडा आपण समजून घेऊ. शिक्षक कोण आहे? जो शिक्षा देतो, जो आपल्याला शिकवतो, व्यवहाराचं ज्ञान शिकवतो. ABCD 1 2 3 2 2 4 हे शिकवणार आपण शिक्षक किंवा आपण सर म्हणतो त्यांना. गुरु जो शाळेपेक्षा वेगळं काहीतरी शिकवतो. म्हणजे माझी आई किंवा माझे वडील मला शाळेपेक्षा कधी वेगळे शिकवतात. खरं बोलायचं, कसं वागायचं, कोणी घरात आलं मोठ्या बस नमस्कार करायचा. आता आपल्याकडे महाराज आलेले आहेत तर आपल्यापैकी 50% लोकांचा त्यांचा परिचय नाही आहे. पण कोणीतरी म्हटलं महाराज, आपण लगेच त्यांचे पाय धरले. हे आपलं कोणी शिकवलं? आपल्या आईवडिलांनी शिकवलं. ते गुरु झाले. तर सद्गुरू म्हणजे काय? सद्गुरू म्हणजे जो आपल्याला मी कोण हे शिकवतो. सद्गुरूशी विचारावे 2 प्रश्न. देव कोण, मी कोण? देव म्हणजे कोण आणि मी म्हणजे कोण हे जो शिकवतो त्याला आपण सद्गुरू म्हणायचं. आता मी डॉक्टर आहे. मी मेडिसिन झालेलं आहे. मी जर ढेरे साहेब विचारलं, ढेरे साहेब तुम्ही कोण आहात? मी ढेरे बँकेमध्ये प्रियदर्शी बँकेत काम करतो. भारती साहेब तुम्ही कोण आहात? मी भारती मध्ये प्रबंधक आहे. नाही, हा तुमचा व्यवसाय बरोबर आहे. महेश कोण आहे? महेश मला मी महेश वागून आणणारे वकील. महेश वकील आहे, तो व्यवसाय. हो की नाही? वकील खूप आहेत, डॉक्टर खूप आहेत. मग महेश कोण? आता मध्यंतरी माझा हात फ्रॅक्चर झाला होता. फ्रॅक्चर काय झालं? कोणाचा? माझा हात. मी म्हणजे हात आहे का? नाही. हा माझा मी म्हणजे मोबाईल आहे का? नाही. माझं पोट दुखलं. मी म्हणजे पोट आहे का? नाही. माझे केस पांढरे झाले. मी म्हणजे केस आहे का? पण मी कोण आहे? मला शोधायचं. मी कोण हे शोधायचं. हे सद्गुरूच्या आशीर्वादाशिवाय, त्यांचा हात डोकं राहिल्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी भगवद्गीता वाचा, 4 वेद वाचा, उपनिषद वाचा, ज्ञानेश्वरी, दासबोध काही जरी वाचलं तर जोपर्यंत सद्गुरू कृपा होत नाही तोपर्यंत मी कोण हे समजणार नाही. MBBS झाला तरी मला माहिती नाही मी कोण आहे. मला नसा विचारा हार्ट कुठे आहे, त्याचं पंपिंग कुठून चालतं, ब्रेन कसं काम करतं, पण मी कोण हे मला समजलेलं नाही. यासाठी सद्गुरू कृपा लागते. मग काही जणांनी सद्गुरूला उपमा दिली बरं का. आपण उपमा दिलो बऱ्याचदा. 1 मिनिट बोलतो मी काय झालं. आता उपमा काय दिली की सद्गुरू म्हणजे परीस आहे. परीस म्हणजे माहिती सगळ्यांना. परीस म्हणजे काय? की ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. बरोबर आहे. मग सद्गुरूच्या स्पर्शाने माझ्यासारखं लोखंडाचं सोनं होईल. पण गंमत बघा, परिसाची उपमा कमी पडते. कशामुळं? कारण की परिसांनी सोनं होतं, ते सोनं तर परत लोखंडाला लावलं सोनं होईल का? नाही होणार. म्हणजे परीस लोखंडाला सोनं करतो परंतु परिसत्व देत नाही. तो गुण सद्गुरूंनी जर माझ्या डोक्यावर हात ठेवला, त्यांची कृपा झाली तर माझ्यामध्ये गुरुत्व आणि ते ज्ञान मिळतं जे परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. बरोबर. म्हणजे आता एखादं आपण उदाहरण घेतलं किंवा संत रामदास स्वामी, त्यांचे गुरु कल्याण स्वामी, त्यांचे शिष्य कल्याण स्वामी. तर कल्याण स्वामी लोक गुरु मानायला लागले. म्हणजे गुरुच्या चेल्याला आपण गुरु मानतो. परिसाने स्पर्श केल्यावर त्या सोन्याला आपण परीस म्हणतो का? नाही म्हणतो. पण मग सद्गुरूला उपमा दिली सूर्याची की सूर्याच्या प्रकाशाने अंधकार नाहीसा होतो. म्हणून सद्गुरूला आपण सूर्याची उपमा द्यावी की जेव्हा आला की सगळा अंधकार नाहीसा होतो. परंतु सूर्य मावळतो महाराज. सद्गुरू मावळतात का? सद्गुरूची कृपा मावळते का? नाही. सद्गुरूला उपमा दिली सागराची की सागराप्रमाणे अथांग सद्गुरू आहे. त्यांचं ज्ञान अथांग आहे, संपत नाही. परंतु सागर खारट असतो.
सद्गुरू खारट नाही, सद्गुरू गोड आहे, भवाळ आहे, मऊ आहे. सद्गुरूला उपमा दिली मेरू पर्वताची, पण मेरू पर्वत टणक आहे, सर्वात टणक पर्वत मेरू आहे, पण सद्गुरू मवाळ आहे. कधीच आपला गुरु आपल्याला रागवत नाही. आपण जरी चुकलो तरी आपले अपराध पोटामध्ये घालणारे गुरु असतात, सद्गुरू असतात. सद्गुरू उपमा कशाची द्यावी? सद्गुरूला उपमा दिली गंगेची. एखादी नदी गंगेला मिळते, गंगेला मिळाली की त्या छोट्या उपनदीचं किंवा नाल्याचं रूपांतर गंगेमध्ये होऊन जातो. मग गंगा आणि ते नाला एकच होतो, वेगळे दिसतात का? नाही. परंतु गंगेला मिळण्याच्या आधी त्याला आपण नालाच म्हणतो. तसं शिष्याचं नाहीये. शिष्य आणि गुरु एक झाले तो शिष्य पण गुरुच होऊन जातो. त्यामुळे सद्गुरूला उपमा देताना वेद देखील नेती नेती असं म्हणतात, असे सद्गुरू आहे. आणि जे आपल्या नवविधा भक्ती सांगितलेली आहे ज्ञानेश्वरांनी किंवा आपल्या संतांनी, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन, अर्चनम वंदनम दास्य संख्यात्मनिवेदनम. जे सखा दास्य आत्मनिवेदन, कीर्तन अर्चन म्हणजे जे मूर्तीपूजा, आणि पादसेवन म्हणजे सद्गुरूच्या पाय आपण जी प्रात्यपूजा केली ना, सद्गुरूच्या पायाशी नतमस्तक होणे यासारखी दुसरी भक्ती नाहीये आणि सोपी भक्ती नाहीये. तुम्ही प्रात्यपूजा केली आणि मला 2 शब्द बोलायची विनंती केली, हे माझं भाग्य समजतो की